नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण इयत्ता सातवीतील जो बुद्धिमत्ता चाचणी विषय आहे त्या बुद्धिमत्ता चाचणी विषयातील पहिलं जे प्रकरण आहे आकलन, त्याविषयी आपण आज माहिती घेऊ. तर बघा, आकलन हा जो विषय आहे या विषयामध्ये तीन महत्त्वाचे घटक आहेत. तर ते तीन महत्त्वाचे घटक, पहिला जो घटक आहे सूचना पालन, दुसरा जो घटक आहे भाषा ज्ञान, आणि तिसरा जो घटक आहे तो आहे इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला. तर त्यातील पहिला जो घटक आहे सूचना पालन, या घटकाबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. हे जे तीनही घटक आहेत सूचना पालन, भाषा ज्ञान आणि इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला, तर ह्या तीन घटकांपैकी जो पहिला जो घटक आहे सूचना पालन, त्या घटकाविषयी सविस्तर आज आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यास करणार आहोत. तेव्हा आकलन, आकलन म्हणजे काय? तर आकलन म्हणजे समजून घेण्याची क्रिया. समजून घेण्याची क्रिया, आकलन म्हणजे समजून घेण्याची क्रिया. एखादी गोष्ट जेव्हा आपण समजून घेतो, जेव्हा ती आपल्याला समजते, त्याच वेळेला आपण समजल्यानंतर ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांप्रमाणे कृती केली तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायला मदत होते आणि मदत होते. आणि म्हणून आकलन म्हणजे समजून घेऊन आपण त्याप्रमाणे कृती करणे आणि त्याप्रमाणे कृती करून उत्तरापर्यंत पोहोचणे. म्हणून आकलन हा जो घटक आहे तो घटक त्यापैकी पहिला जो घटक आहे सूचना पालन, वर्णन आणि मजकूर. तर हा जो घटक आहे तो आपल्याला पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये एकूण त्यासाठीचा जो भारांश आहे तो भारांश या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला 8%. 8% भारांश दिलेला आहे आपल्याला. म्हणजे 100% भारांशापैकी 8% भारांश हा आकलन या घटकासाठी आहे. मग आता आपल्याला माहित आहे की पेपर 2 मध्ये आपल्याला इंग्रजी विषयाचे 25 आणि बुद्धिमत्ता चाचणी विषयाचे 50 प्रश्न आहेत. म्हणजे एकूण या आकलन घटकावर एकूण 4 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत आणि ते 4 प्रश्न 8 गुणांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. आणि म्हणून या 8 गुणांची व्यवस्थित तयारी जर आपल्याला करायची असेल तर सूचना पालन, वर्णन मजकूर, त्यानंतर भाषा ज्ञान आणि इंग्रजी वर्णमाला किंवा अक्षरमाला हे तीनही घटक आपल्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे जर आपण समजून घेतले तर हे जे आकलन घटकासाठी दिलेला 8% भारांश म्हणजे 8 गुण 4 प्रश्न जे आहेत ते आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे परीक्षेमध्ये सोडवता येतील. तर आपण याबद्दल आता सविस्तर माहिती घेऊया की कशा प्रकारचे प्रश्न ह्या सूचना पालन, वर्णन आणि मजकूर या घटकावर आधारित येत असतात. तर बघा की या घटकामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ते मुद्दे आपण सर्वप्रथम बघू. कोणते महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कोणत्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या बाबी लक्षात घेतल्यानंतर त्यावर आधारित सराव प्रश्न आपण आजच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. तर सर्वप्रथम
एखाद्या पहिला जो महत्वाचा भाग आहे या घटकावर एखाद्या शब्दातील ठराविक अक्षरांचे स्थान शोधायचे असते. ठराविक अक्षरांचे स्थान शोधायचं असतं. त्या शब्दामध्ये ठराविक अक्षर कुठं आहे यावर आधारित प्रश्न या सूचना पालन या घटकावर विचारले जातात. आता उदाहरणार्थ आपण एक शब्द घेऊ. अहिल्यानगर. आता या अहिल्यानगर शब्दामध्ये समजा न हे अक्षर आहे. न हे अक्षर, तर न या अक्षराचं स्थान कुठं आहे अहिल्यानगर या शब्दामध्ये? प्रामुख्याने आहे की न हे अक्षर अहिल्यानगर शब्दामध्ये न हे अक्षर उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे? आता उजवीकडून आपल्याला विचारलं पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक. म्हणजे न हे अक्षर अहिल्यानगर शब्दामध्ये उजवीकडून तिसऱ्या क्रमांकावर आहे किंवा डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता येईल 1, 2, 3 आणि 4. म्हणजे अहिल्यानगर या शब्दामध्ये न हे अक्षर डावीकडून चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या शब्दातील ठराविक अक्षराचे स्थान शोधायचं असतं आणि यावर आधारित प्रश्न आपल्याला या सूचना पालन या घटकामध्ये विचारलेले असतात. ही एक महत्वाची बाब आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा दिलेला आहे, दिलेल्या स्थानावरून एखाद्या शब्दातील अक्षर शोधायचे असते. स्थानावरून अक्षर शोधायचे. आता अशाच प्रकारे समजा अहिल्यानगर या शब्दामध्ये ल्या हे अक्षर जे आहे, ल्या या अक्षराचं स्थान कुठं आहे? डावीकडून तिसरा आहे, उजवीकडून चौथा आहे. अशा प्रकारचे प्रश्न या सूचना पालन या घटकावर विचारले जात असतात. पुढचा जो मुद्दा आहे, एखाद्या शब्दातील कोणत्या स्थानावरील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनतात हे ओळखायचे असते. समजा आपल्याला एखादा शब्द दिलेला आहे आणि या त्या शब्दावरील अक्षरांपासून आपल्याला कोणता अर्थपूर्ण, जे शब्द अर्थपूर्ण असतील, कोणते अक्षर घेतल्यानंतर शब्द अर्थपूर्ण बनेल हे आपल्याला या अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये शोधायचं असतं. म्हणून दिले एखाद्या शब्दातील कोणत्या स्थानावरील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनतात. अर्थपूर्ण शब्द तिसरा आणि पाचवा अक्षर, दुसरा आणि चौथा अक्षर घेऊन, चौथा आणि पाचवा अक्षर घेऊन कोणती अक्षर घेतल्यानंतर त्या शब्दातील कोणती अक्षर घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतो अशा प्रकारचे प्रश्न देखील यामध्ये विचारलेले असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे चौथा, प्रश्नात दिलेल्या अटी पाळून अक्षरे किंवा अंक यांच्या मालिकेत ठराविक गट शोधायचा असतो. आता प्रश्नामध्ये ज्या अटी दिलेल्या असतात त्या अटी आपण व्यवस्थित काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. कोणताही प्रश्न सोडवण्यापूर्वी त्या प्रश्नाचं काळजीपूर्वक वाचन आपण करणं आवश्यक असतं. काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर काय अटी दिलेल्या आहेत त्या प्रश्नामध्ये, बऱ्याच वेळा विद्यार्थी प्रश्न गडबडीमध्ये वाचतात आणि मग त्यांना होतो. प्रश्नामध्ये अक्षरे विचारलेले आहेत, शब्द विचारलेले आहेत, हे या सूचना पालन या घटकावरील प्रश्न सोडवत असताना आपण गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आपल्याला महत्वाचा याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे, तर प्रश्नात दिलेल्या अटी पाळून असलेल्या अंकांच्या मालिकेत ठराविक प्रश्न दिले जातात. वर्णमालेवर आधारित अक्षरांच्या स्थानांवरून अक्षरांच्या किमती काढायच्या असतात. अक्षरांच्या किमती काढायच्या असतात. आता वर्णमाला त्यासाठी आपल्याला सूचना पालन हा जो घटक जेव्हा आपण सोडवत असतो, याच्यावर आधारित प्रश्न जेव्हा सोडवत असतो तेव्हा या घटकावर बरेचसे प्रश्न हे वर्णमालेवर आधारित विचारले जात असतात. आता वर्णमाला हा जो घटक आहे तो आपल्याला मराठी या विषयामध्ये देखील समाविष्ट आहे. मराठीमध्ये देखील वर्णमालेवर आधारित प्रश्न विचारले जातात आणि म्हणून दोन्ही विषयांमध्ये उपयुक्त अशा प्रकारचा घटक आहे. आणि म्हणून सूचना पालन या घटकाचा अभ्यास करत असताना आपल्याला वर्णमालेच्या संबंधाने काही महत्त्वाच्या बाबी माहित असणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला यावर आधारित प्रश्न सोडवताना कोणत्याही प्रकारच्या अडचण येणार नाही.
मग अक्षराच्या स्थानावरून मग आता समजा वर्णमालेमध्ये जे अक्षर आहेत त्यांना समजा क ला 1 म्हटलं, ख ला 2 म्हटलं, ग ला 3 म्हटलं, तर मग च या अक्षरासाठी किंवा कोणती किंमत येते अक्षराची किंवा एखादा शब्द समजा फळ, मग क शब्दासाठी जर क ला 1, ख ला 1, ख ला 2, ग ला 3 अशा प्रकारे जर आपण क्रमांक दिले तर फळ या शब्दासाठी कोणता अंक आहे किंवा फळ या शब्दाची किंमत काय असेल अशा प्रकारचे प्रश्न या वर्णमालेवर आधारित अक्षरांच्या स्थानावरून अक्षरांच्या किमती आपल्याला काढायचे असतात. मग आता हे 5 महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवले तर यावर आधारित प्रश्न या सूचना पालन या घटकावर परीक्षेमध्ये येत असतात. आता वर्णमालेच्या संदर्भाने आपण काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी बघणार आहोत. तर कोणते मुद्दे आपल्याला वर्णमालेच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचे आहेत तर आता पुढील वर्णमाला आपण मराठीमध्ये जे स्वर आहेत स्वर तर त्या स्वरांची संख्या वर्णमालेमध्ये मराठीमध्ये जे स्वर आपल्याला माहित आहे सर्वांना अ, त्यानंतर आ, ई, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ए, ऐ, ऐ, ओ, अ, औ हे स्वर आपल्याला मराठीमध्ये आहेत. असे एकूण मराठीमध्ये 14 स्वर आपल्या वर्णमालेमध्ये आहेत. जसं इंग्रजीमध्ये आपण पाहतो की ए, ई, आय, ओ, यू असे 5 स्वर आहेत. तसे मराठी वर्णमालेचा जर विचार केला तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वरांची संख्या ही आहे 14. 14 स्वर दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला सर्वांना माहिती आहे की ä आणि अ या 2 स्वरांचा अलीकडच्या काळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पूर्वी वर्णमालेमध्ये स्वर नव्हते परंतु आता अलीकडच्या काळामध्ये ä आणि अ या दोन इंग्रजी स्वरांचा समावेश वर्णमालेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि म्हणून वर्णमालेतील सध्या स्वरांची संख्या जी आहे ती 14 आहे. आणि म्हणून त्यानंतर स्वरादी दुसरा घटक आहे वर्णमालेतील महत्त्वाचा तो आहे स्वरादी. तर आपल्या वर्णमालेमध्ये 2 स्वरादी आहेत. पहिला आहे अम आणि आहा म्हणजे स्वरांची जी संख्या आहे वर्णमालेतील ती आहे 2. 2 स्वरादी आपल्या वर्णमालेमध्ये आहेत मराठी वर्णमालेमध्ये. त्यानंतर पुढचा जो आहे व्यंजन. बघा आता व्यंजनांची संख्या आहे मराठी वर्णमालेमध्ये जी व्यंजन आहे तो क चा गट जो आहे क चा वर्ग क चा गट जो आहे तो आहे क ख ग घ ग. त्यानंतर च चा जो गट आहे च छ ज झ. त्यानंतर ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म. त्यानंतर य र ल व श श स फ ळ अशा प्रकारे एकूण मराठी वर्णमालेमध्ये व्यंजनांची जी संख्या आहे ती आहे 34. मराठी वर्णमालेमध्ये एकूण व्यंजनांची संख्या जी आहे ती आहे 34. आता या व्यंजनामध्ये देखील पुन्हा जर अगदीच आपण परत जाऊन जर विचार केला तर ही जी व्यंजन आहेत बघा पहिले जे 2 गट आहेत यांना आपण कठोर व्यंजन असतो. यांना काय म्हणतो आपण कठोर व्यंजने. कठोर व्यंजने क कठोर व्यंजन कोणकोणती आहेत बघा क ख
च छ त ठ त थ प आणि फ ही जी आहे ही कठोर व्यंजन आहे. त्यानंतर पुढची ज्या जो गट आहे दोनचा यांना आपण मृदू व्यंजन असं म्हणतो. यांना काय म्हणतो आपण मृदू व्यंजने. यांना म्हणतात मृदू व्यंजने. ही कठोर व्यंजने, ही मृदू व्यंजने आणि ही जी शेवटची जो गट आहे याला आपण अनुनासिके असं म्हणतो. अनुनासिके. तर पहा वर्णमालेमध्ये जी एकूण मराठी वर्णमालेमध्ये 34 व्यंजन आहेत. या 34 व्यंजनांपैकी काही व्यंजन त्याला आपण कठोर व्यंजन असं म्हणतो, काही व्यंजन जे आहेत त्यांना आपण मृदू व्यंजन असं म्हणतो आणि काहींना आपण काय म्हणत असतो अनुनासिके असं म्हणत असतो. ह्या बाबी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मराठी विषयामध्ये हे आपल्याला उपयोगी ठरत असतं आणि मध्ये देखील वर्णमालेवर आधारित जे प्रश्न विचारलेले असतात सूचना पाठांमध्ये त्यासाठी आपल्याला हे उपयुक्त आहे. कठोर व्यंजन जे आहे पहिलेचे दोन आहेत क ख च छ ट ठ त थ प आणि फ ही जी व्यंजन आहे ही कठोर व्यंजन आहे. त्यानंतर मृदू व्यंजन हे जे दोन गट आहेत ग घ ज आणि झ ड ध द ध ब आणि भ आणि अनुनासिके आहे ही शेवटच्या गटामध्ये जी आहे त्याला अनुनासिके म्हणतात. अशा प्रकारे एकूण 34 व्यंजन वर्णमालेमध्ये दिलेली आहेत आणि नंतर संयुक्त व्यंजन आहेत. दोन संयुक्त व्यंजन आहेत आपल्या वर्णमालेमध्ये आणि ती आहेत क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ ही दोन आहेत संयुक्त व्यंजन. आता पुन्हा एकदा आपण पाहू आपल्या वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. आपल्या वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. आता हे 52 वर्ण कोणते आहेत ते आपण पुन्हा एकदा बघूया. तर आपल्याकडे आताच आपण पाहिले की स्वर आहे 14. त्यानंतर स्वरादी आहे 2. त्यानंतर व्यंजन आहे 34 आणि संयुक्त व्यंजने जे आहेत ती आहे 2. इंग्रजी वर्णमालेमध्ये स्वरांची संख्या आहे 14, स्वरादींची संख्या आहे 2, व्यंजनांची संख्या आहे 34 आणि संयुक्त व्यंजनांची संख्या आहे 2. अशा प्रकारे जर आपण या सर्वांची बेरीज जर केली तर 4 4 8 2 10 आणि 2 12 तर 1 अशा प्रकारे 52 वर्ण आपल्याला मराठी वर्णमालेमध्ये आढळले जातात. ही संख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. स्वरांची संख्या 14, स्वरादींची संख्या 2, व्यंजनांची संख्या जी आहे ती आहे 34 आणि संयुक्त व्यंजनांची जी संख्या आहे ती असते 2. अशा प्रकारचे आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आपल्या समाविष्ट आहेत. तर आता पुढचा जो घटक आपल्याला यामध्ये बघायचा आहे तो आहे बघा अनुनासिके. अनुनासिके आताच मी तुम्हाला सांगितलं अनुनासिकांचा गट आपण पाहिला. कठोर व्यंजन त्याच्याकडे असतात मृदू व्यंजन आणि त्याच्याकडे शेवटच्या याच्यामध्ये असतात अनुनासिके. तर अनुनासिके जी असतात ती अनुस्वाराच्या ऐवजी येतात. मराठी भाषेमध्ये अनुनासिके जी असतात ती अनुस्वाराच्या
ऐवजी आपण अनुनासिकांचा वापर करत असतो. त्यानंतर आपल्या वर्णमालेशी संबंधित ज्या इतर महत्त्वाच्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत. अर्धस्वर. अर्धस्वर कोणते आहेत तर आपल्या ज्या मराठी वर्णमालेमध्ये अर्धस्वर आहेत य, र, ल आणि व. य, र, ल आणि व हे 4 अर्धस्वर वर्णमालेमध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतर उष्मे. उष्मे कोणते आहेत तर ते आहेत श, श आणि स. या तिघांना उष्मे असं म्हटले जातं मराठी वर्णमालेमध्ये. आता उष्मे का बरं म्हटलेलं आहे याला तर या व्यंजनांचा उच्चार होत असताना हवेचं घर्षण होतं. जेव्हा आपण त्यांचा उच्चार करतो श असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला तोंडातील हवेचं या ठिकाणी घर्षण होतं आणि उष्णता निर्माण होते. घर्षण हवेचं घर्षण होऊन उष्णता निर्माण होते आणि म्हणून त्यांना उष्मे असं म्हटलेलं आहे. आपल्या वर्णमालेमध्ये 3 व्यंजनांना उष्मे असं म्हटलेलं आहे श, श आणि स. आणि त्यांना उष्मे का म्हटलेलं आहे तर या 3 व्यंजनांचा उच्चार जेव्हा आपण तोंडावरती करतो त्यावेळेला तोंडातील हवेचं घर्षण होतं आणि त्यातून उष्णता या ठिकाणी निर्माण होत असते. त्यानंतर पुढचा जो वर्णमालेशी महाप्राण. महाप्राण व्यंजन कोणतं आहे तर ह या व्यंजनाला महाप्राण व्यंजन असं म्हटलेलं आहे. ह या व्यंजनाला महाप्राण व्यंजन असं म्हटलं. त्यानंतर जे आपण मराठी वर्णमालेमध्ये काही वेळा तुम्ही पाहिलं की मराठीमध्ये एकूण 14 स्वर आहेत आणि त्या स्वरांचे पण काही प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. बघा हे 14 स्वरांपैकी जे ऱ्हस्व स्वर कोणाला म्हणतात ऱ्हस्व स्वर तर ऱ्हस्व स्वरांची संख्या आहे 5. कोणकोणते ऱ्हस्व स्वर आहे बघा. अ हा ऱ्हस्व स्वर आहे. आ हा दीर्घ स्वर आहे. अ ऱ्हस्व आ दीर्घ. हा जो ई आहे ई हा ऱ्हस्व ई आहे आणि हा जो ई आहे हा दीर्घ स्वर आहे. हा ऱ्हस्व हा जो ई आहे हा ऱ्हस्व स्वर आणि हा जो ई आहे हा दीर्घ स्वर आहे. त्यानंतर उ ऱ्हस्व स्वर आणि उ साचा आहे तो आहे दीर्घ स्वर. त्यानंतर रू लू हे 5 जे स्वर आहेत हे आपल्या मराठी वर्णमालेतील ऱ्हस्व स्वर आहे. म्हणजे ऱ्हस्व स्वरांची संख्या आपल्या वर्णमालेमध्ये किती आहे 5. आपल्या वर्णमालेमध्ये 5 ऱ्हस्व स्वर आहेत आणि ते कोणकोणते आहेत पुन्हा एकदा सांगतो रिपीट करून बघा. अ ई उ रू आणि लू हे जे आहेत हे ऱ्हस्व स्वर आहेत. त्यानंतर दीर्घ स्वर 3 आहेत. दीर्घ स्वर 3 आहेत. बघा आ ई आणि उ यांना दीर्घ स्वर असं म्हटलेलं जातं. त्यानंतर संयुक्त स्वर. संयुक्त स्वर संयुक्त स्वर कोणते आहेत 4 संयुक्त स्वर आहेत बघा. ए ऐ ओ औ अशा प्रकारचे 4 स्वर जे आहेत ते संयुक्त स्वर आहेत. 4 स्वर जे आहेत ते काय आहे संयुक्त स्वर आहेत. आणि इंग्रजी स्वर. इंग्रजी स्वर कोणते आहेत आता तुम्हाला सांगितलं की ए आणि अ या 2 स्वरांचा समावेश अलीकडच्या काळामध्ये मराठी वर्णमालेमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे आपण हे सर्वांची जर बेरीज आपण जर केली तर बघा ऱ्हस्व स्वर आहे 5, दीर्घ स्वर आहे 3, त्यानंतर संयुक्त स्वर आहे 4 आणि इंग्रजी स्वर आहे 2. तर अशा प्रकारची एकूण 14 स्वर आपल्या या मराठी वर्णमालेमध्ये दिलेले आहेत. 14 स्वरांचं जे विभाजन आहे ते आपण या ठिकाणी पाहिलं. 14 स्वरांपैकी ह्रस्व स्वर 5 आहेत. दीर्घ स्वर जे आहेत दीर्घ स्वरांची संख्या आहे 3. त्यानंतर संयुक्त स्वरांची संख्या आहे 4 संयुक्त स्वर आहेत आणि इंग्रजी स्वरांची संख्या आहे ती आहे 2 इंग्रजी स्वर
आपल्या वर्णमालेमध्ये आहेत आणि अशा प्रकारे ह्रस्व दीर्घ संयुक्त आणि इंग्रजी अशा प्रकारे एकूण सर्व मिळून 14 स्वर आपल्या वर्णमालेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर वर्णमालेच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे मुद्दे होते. त्यानंतर काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत आपल्याला सूचना पालन करताना लक्षात ठेवायच्या आहेत तर ते आपण बघत आहोत. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण सर्वांनी. सर्व स्वर ही अक्षरे आहेत. पहिला महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती आहे सर्व स्वर ही काय आहेत? अक्षरे आहेत. स्वर ही अक्षरे आहेत. दुसरा भाग, व्यंजनामध्ये स्वर मिसळला की मग त्याचे अक्षर बनते. व्यंजनामध्ये स्वर मिसळला, व्यंजन प्लस स्वर की मग त्याचं अक्षर बनतं. म्हणजे जसं आपण पाहिलं की स्वर ही अक्षर आहेत पण व्यंजन ही अक्षर नाही. व्यंजन ही अक्षर नाही. व्यंजनामध्ये ज्या वेळेला आपण स्वर मिसळला, स्वतंत्ररित्या व्यंजन हे अक्षर नाही, स्वतंत्ररित्या स्वर हे अक्षर आहे. स्वतंत्ररित्या स्वर हे अक्षर आहे. अ उदाहरणार्थ घेऊ, अ हा स्वर आहे, अ हे अक्षर आहे, बरोबर आहे. परंतु क हे व्यंजन जर घेतला क तर क हे अक्षर नाही. क हे व्यंजन अक्षर नाही. ह्या व्यंजनामध्ये ज्या वेळेला आपण स्वर मिसळला की मग त्याचा अक्षर आहे. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर क हे व्यंजन आहे. क या व्यंजनामध्ये अ हा स्वर मिसळला. क या व्यंजनामध्ये अ हा स्वर मिसळल्यानंतर जे तयार होतं क त्याला आपण अक्षर म्हणणार. म्हणजे हा क हे व्यंजन आहे परंतु ज्या वेळेला ह्या क मध्ये अ हा स्वर मिसळू त्यावेळेला जो तयार होणारा क आहे तो काय आहे? मग त्याचा अक्षर म्हणतो. म्हणजे व्यंजनांना स्वतंत्ररित्या अक्षर म्हणता येणार नाही. ज्या वेळेला व्यंजनामध्ये स्वर मिसळला, व्यंजन त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण स्वर मिसळू त्यावेळेला त्याचं काय बनणार आहे? अक्षर बनणार आहे. व्यंजनामध्ये स्वर मिसळला की मग त्याचे अक्षर बनते. दुसरं एक उदाहरण आपण पाहू. प या व्यंजन आहे. प या व्यंजनामध्ये आ हा स्वर मिसळला. प या व्यंजनामध्ये आ हा स्वर मिसळला तर तयार होणारं जे अक्षर आहे ते आहे पा. म्हणजे या प ला अक्षर म्हणता येणार नाही. प हे फक्त व्यंजन आहे पण प या व्यंजनामध्ये ज्या वेळेला आपण आ हा स्वर मिसळणार आहे त्यावेळेला जे तयार होणारा पा आहे याला आपल्याला अक्षर म्हणता येईल. हे दोन महत्त्वाचे मुद्दे, या दोन वाक्यांमध्ये जो फरक आहे दोन मुद्दे इथे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. काय दोन मुद्दे आहेत? मी रिपीट करतो, फार महत्त्वाचे आहेत बघा. सर्व स्वर ही अक्षरे आहेत. सर्व स्वर ही अक्षरे आहेत. स्वरांना स्वतंत्ररित्या अक्षर म्हणता येतं पण व्यंजनांना स्वतंत्ररित्या अक्षर म्हणता येत नाही. व्यंजनामध्ये ज्या वेळेला स्वर आपण मिसळतो त्याच वेळेला त्याला अक्षर असं म्हटलं जातं. त्यानंतर हे दोन मुद्दे झाल्यानंतर पुढचा जो तिसरा मुद्दा दिला आहे बघा, संयुक्त व्यंजनांमध्ये संयुक्त व्यंजन. आता दोन संयुक्त व्यंजन आपण पाहिलेले वर्णमालेचा अभ्यास करत असताना, क्ष आणि ज्ञ ही दोन संयुक्त व्यंजन आपण व्यंजनांचा अभ्यास करत असताना काही वेळा पाहिले. तर संयुक्त व्यंजनांमध्ये एकापेक्षा जास्त व्यंजने असतात. संयुक्त म्हणजे काय? संयुक्त म्हणजे एकापेक्षा जास्त एकत्र येऊन जे व्यंजन बनतं त्याला आपण संयुक्त व्यंजन असं म्हणतो. आता उदाहरणार्थ क्ष हे व्यंजन आहे बघा. क्ष या व्यंजनामध्ये क आणि श. क्ष या व्यंजनामध्ये क आणि श अशा प्रकारची दोन व्यंजन एकत्र येऊन क्ष हे संयुक्त व्यंजन बनलेलं आहे. आणि क्ष या संयुक्त व्यंजनामध्ये
हे जो एक संयुक्त व्यंजन, च या संयुक्त व्यंजनामध्ये ज्या वेळेला अ हा स्वर मिसळेल त्यावेळेला तयार होणारं जे अक्षर आहे, तयार होणारं जे अक्षर आहे त्याला आपल्याला तयार होणारं अक्षर आहे त्याला आपल्याला अक्षर म्हणता येईल. म्हणजे संयुक्त व्यंजनामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजने असतात. श या व्यंजनामध्ये क आणि श ही दोन व्यंजन एकत्र येऊन श हे व्यंजन. त्यानंतर संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळला की मग त्यांची अक्षरे बनतात. श मध्ये अ मिसळला की मग तयार होणारा जो क्ष आहे त्याला आपल्याला अक्षर म्हणता येईल. म्हणजे जसं व्यंजनामध्ये स्वर मिसळला की मग त्याचा अक्षर बनतो, तसं संयुक्त व्यंजनामध्ये देखील स्वर मिसळल्यानंतर मगच त्याला आपल्याला अक्षर म्हणता येईल. संयुक्त व्यंजन ही देखील स्वर, संयुक्त व्यंजन ही देखील अक्षर नसतात. जशी व्यंजन ही स्वतंत्ररित्या अक्षर नाही, तशी संयुक्त व्यंजने ही देखील स्वतंत्ररित्या अक्षर नाही. संयुक्त व्यंजनांमध्ये देखील स्वर मिसळावा लागतो. स्वर मिसळला, स्वर मिळवला की मगच त्याचा आपल्याला काय त्याला अक्षर म्हणता येईल. त्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे जोडाक्षरे, हे एकापेक्षा जास्त अक्षरे व्यंजने अधिक स्वर जोडून बनत असतात. जोडाक्षरे, जोडाक्षर हे एकापेक्षा जास्त अक्षरे म्हणजे व्यंजने अधिक स्वर जोडून बनतं. उदाहरणार्थ बघा, द्या, द्या हे जोडाक्षर आहे. आता द्या या जोडाक्षरामध्ये द हे व्यंजन आहे, त्यानंतर य हे व्यंजन आहे आणि आ काय आहे स्वर. द्या हे जे जोडाक्षर आहे ह्या जोडाक्षरामध्ये द हे व्यंजन, य हे व्यंजन म्हणजे दोन व्यंजन आणि हा एक स्वर मिळून द्या हे जोडाक्षर तयार झालेला आहे. म्हणजेच काय, व्यंजने अधिक स्वर, दोन व्यंजने म्हणजे एकापेक्षा अधिक व्यंजन आणि स्वर ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला जोडाक्षर तयार होत असतं. जोडाक्षर तयार होण्यासाठी व्यंजन आणि स्वर, एकापेक्षा अधिक व्यंजन आणि स्वर एकत्र येऊन जोडून मग त्यापासून जोडाक्षर हे तयार होत असतं. त्यानंतर सहावा मुद्दा आहे श आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने. श आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने एकापेक्षा जास्त अक्षरांपासून तयार झालेले आहेत, त्यामुळे ती अक्षरे जोडाक्षरे आहेत. ही जोडाक्षर आता आपण आताच पाहिलं की श हे कशापासून तयार झालेले, क आधी श. आता ही जी अक्षर आहे आधी त्याच्यामध्ये पुन्हा क मिसळला की मग श तयार होईल. श कसा तयार झालाय, क हे व्यंजन, श हे व्यंजन आणि अ हा स्वर हे व्यंजन, त्यानंतर हे पण व्यंजन आणि हा स्वर, दोन व्यंजने क हे व्यंजन, श हे व्यंजन आणि अ हा स्वर एकत्र येऊन श हे अक्षर तयार झालेलं आहे. आणि म्हणून एकापेक्षा जास्त अक्षरांपासून हे व्यंजन तयार झालेले आहे, हे अक्षर तयार झाले म्हणून हे जोडाक्षर आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न विचारतात की या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आहेत किंवा दिलेल्या वाक्यामध्ये असणाऱ्या जोडाक्षरांची संख्या किती आहे आणि त्या वेळेच्या शब्दामध्ये त्या वाक्यामध्ये जर तुम्हाला श आणि ज्ञ ही दोन अक्षरे जर दिसली तर ही दोन्ही अक्षरे जोडाक्षरे आहेत. ही दोन्ही अक्षरे जोडाक्षरे आहेत, हे लक्षात ठेवायचे. श आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने एकापेक्षा जास्त अक्षरांपासून तयार झालेली असल्यामुळे ही जोडाक्षरे आहेत. ही दोन्ही पण श हे जोडाक्षर आहे आणि ज्ञ हे सुद्धा जोडाक्षर आहे. त्यानंतर हा जो मुद्दा आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. बऱ्याचशा वेळेला विद्यार्थी
जोडाक्षरे ओळखत असताना विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो की दिलेली अक्षरे ही जोडाक्षर आहेत किंवा नाही. तर आता आपण जे पाहिलं की क्ष आणि य ही जोडाक्षरे आहेत, परंतु तृ ऋ यांसारखी अक्षरे जोडाक्षरे नाही. कारण केवळ एक व्यंजन ऋ या स्वराबरोबर मिसळते आणि म्हणून ही अक्षरे आहेत. लक्षात ठेवा, त्यानंतर ही अक्षरे जोडाक्षरे नाही. आता यांना जोडाक्षर का म्हटले नाही, तर त्याच्यामध्ये केवळ एक व्यंजन ऋ या स्वराबरोबर मिसळते आणि म्हणून जर आपल्याला शब्दामध्ये असणारी जोडाक्षरे ओळखा, वाक्यामध्ये असणारी जोडाक्षरे ओळखा असं जर प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये जर ही अक्षरे असतील तर ही अक्षरे जोडाक्षरे नाही. लक्षात ठेवा, ही अक्षरे जोडाक्षरे नाही. कारण केवळ एक व्यंजन, आता उदाहरणार्थ टू हे जोडाक्षर नाहीये, हे अक्षर जोडाक्षर नाहीये. त्याचं कारण क हे व्यंजन केवळ ऋ या स्वराबरोबर एकत्र येऊन हे अक्षर तयार होते आणि म्हणून हे जोडाक्षर नाही. लक्षात ठेवायची ही मुद्दा. त्यानंतर पुढचा जो भाग आहे क, त्र, र्य, स्र यांसारखी अक्षरे ही देखील जोडाक्षरे आहेत. तर बघा क, क्र, र्य, स्र यांसारखी अक्षरे जोडाक्षरे आहेत. आता ही जोडाक्षरे का आहेत तर आपण पाहूया. क तर क हे अक्षर कशापासून बनलेलं आहे तर र हे व्यंजन, त्यानंतर क हे व्यंजन आणि अ हा स्वर. म्हणजे या ठिकाणी बघा दोन व्यंजन, हे व्यंजन आहे र, हे पण व्यंजन आहे क आणि हा काय आहे स्वर आहे. म्हणजे दोन व्यंजन आणि त्याच्यामध्ये एक स्वर मिसळल्यामुळं याला आपला जोडाक्षर असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने क्र हे जोडाक्षर कसं झालं बघा, क हे व्यंजन, र हे व्यंजन आणि अ हा स्वर. दोन व्यंजन क आणि र ही दोन व्यंजन आणि त्या दोन व्यंजनांमध्ये स्वर. व्यंजने अधिक स्वर, दोन व्यंजनांमध्ये एक स्वर मिसळला. क आणि र या दोन व्यंजनांमध्ये अ हा स्वर मिसळल्यामुळे क्र हे जोडाक्षर तयार झालेलं आहे. त्यानंतर रिय, रे या रिय या जोडाक्षराचा विचार आपण केला तर र हे व्यंजन आहे, य हे देखील व्यंजन आहे आणि अ हा काय आहे या ठिकाणी स्वर आहे. म्हणजे र दोन आणि ह्या दोन व्यंजनांमध्ये अ हा स्वर मिसळल्यामुळे रिय हे जोडाक्षर तयार झालेला आहे. त्यानंतर स्र बघा, स्र हे देखील जोडाक्षर आहे. बऱ्याच वेळेला शब्दांमध्ये वाक्यामध्ये हे अक्षर येत असतं स्र, तर ते कशापासून बनलेलं बघा, श हे व्यंजन, र हे व्यंजन आणि अ हा स्वर. दोन व्यंजन आणि एक स्वर. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यंजन त्याच्यामध्ये जर स्वर मिसळला तर जे तयार होतं त्याला आपण जोडाक्षरे असं म्हणतो. म्हणून क, क्र, र्य, स्र ही सर्व काय आहेत जोडाक्षरे आहेत. लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पुढचा नवा मुद्दा आहे अनुनासिकास जोडून आलेली अक्षरे जोडाक्षरे नसतात. अनुनासिकास जोडून आलेली अक्षरे ही जोडाक्षरे नसतात. उदाहरणार्थ बघा संप, संत, खंड यामध्ये जोडाक्षरे नाही.
तुम्हाला जरी इथे दिसत असलं तरी संप हा शब्द आपण असा लिहितो बघा. अनुनासिक आपण कशी पाहिजे, अनुनासिक ही अनुस्वारांच्या ऐवजी आलेली असतात, ठीक आहे नाही. संत हा शब्द आपण असा लिहितो, खंड हा शब्द आपण असा लिहितो, ठीक आहे नाही. मग हे जोडाक्षर आहे का? हे जोडाक्षर आहे का? नाही. हे आहे का जोडाक्षर? नाही. म्हणजे अनुनासिकाला जोडून जर अक्षरे आली तर ती अक्षरे ही जोडाक्षरे नसतात. कोणती अक्षरे जोडाक्षरे असतात, कोणती अक्षरे जोडाक्षरे नसतात या संदर्भामध्ये आपण सविस्तर या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे प्रत्येक अक्षराचा शेवट हा कशाने होत असतो? स्वराने होत असतो. प्रत्येक अक्षराचा शेवट हा स्वराने. उदाहरणार्थ बघा, सा हे अक्षर आहे, त्याच्यामध्ये स हे व्यंजन आणि आ हा स्वर मिसळला. आता सा मध्ये स व्यंजन अधिक आ, शेवटी काय आला? शेवट कशाने झाला? स्वराने झाला. आ या स्वराने झाला. साचा शेवट कशाने झाला? आ या स्वराने झाला. आणि म्हणून लक्षात ठेवायचंय की प्रत्येक अक्षराचा शेवट हा स्वराने होतो. प्रत्येक अक्षराचा शेवट हा कशाने होतो? स्वराने. आपण आता पाहिले की व्यंजनामध्ये किंवा संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळल्यानंतरच त्याचा अक्षर बनतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे पहा, स हे काय आहे? व्यंजन आहे. आणि स या व्यंजनामध्ये आ मिळत, हा स्वर मिसळला, मग त्याच्यापासून जे तयार झालं अक्षर सा, हे काय झालंय? अक्षर तयार झालं. आणि त्याचा शेवट कशाने झालेला आहे? आने झालेला आहे. म्हणजे प्रत्येक अक्षराचा शेवट हा कशाने होत असतो? तर स्वराने होत असतो. त्यानंतर पुढचा वर्णमालेशी संबंधित मुद्दा आहे बघा. प्रत्येक अक्षराचा शेवट स्वराने होतो. शब्दाच्या, पुढचा मुद्दा आहे, शब्दाच्या शेवटच्या अक्षरात जो स्वर असतो, शेवटच्या अक्षरात, शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये जो स्वर असतो त्याप्रमाणे शब्दाचे वर्गीकरण होते. शेवटच्या अक्षरामध्ये जो स्वर असेल त्याप्रमाणे त्या शब्दाचं वर्गीकरण या ठिकाणी होत असतं. आता काही उदाहरण आपण पाहूया. सभा शब्द बघा. सभा, सभा या शब्दामध्ये शेवटचा अक्षर कोणता आहे? भा. भा, शेवटचा अक्षर कोणता आहे? भा. सभा या शब्दामध्ये शेवटचा अक्षर आहे भा. आता भा कसा तयार झाला? भ हे व्यंजन अधिक आ हा स्वर. भ हे व्यंजन, व्यंजनामध्ये आणि भ या व्यंजनामध्ये आ हा स्वर मिसळला आणि त्यापासून भा हे अक्षर तयार झाले. सभा या शब्दामध्ये भा शेवटचं जे अक्षर आहे त्याच्यामध्ये शेवटच्या अक्षरामध्ये कोणता स्वर आहे? आ हा स्वर आहे. आणि म्हणून हा शब्द जो आहे तो आकारांत शब्द आहे. त्याच्यामध्ये शेवटी आ असतो. आ म्हणजे काय? काना. ज्या शब्दामध्ये शेवटच्या अक्षराला काना असतो, काना असतो म्हणजे आ हा स्वर असतो, त्या अक्षरांना, त्या शब्दांना आपल्याला कोणते शब्द म्हणायचा आहे? आकारांत शब्द असं म्हणायचं आहे. म्हणून त्याच्यावरून शब्दांचं वर्गीकरण. आता हे जे शब्द आहे, सभा शब्दाचं वर्गीकरण आकारांत शब्दांमध्ये आपल्याला करता येईल. दुसरा जो शब्द आहे ते आहे अक्षर. अक्षर या शब्दामध्ये बघा शेवटचं अक्षर कोणतं आहे? र. आता र हे अक्षर कसं तयार झालं बघा. र हे व्यंजन आधी अ हा स्वर, र हे व्यंजन आणि र या व्यंजनामध्ये अ हा स्वर मिसळला की त्यापासून र हे अक्षर तयार झाले. आता र शेवटचा स्वर कोणता आहे? शेवट जो अक्षरात जो स्वर असतो, शेवटच्या अक्षर कोणता स्वर आलाय? अ हा स्वर आलाय. म्हणून हा शब्द कसा काय आहे? याला म्हणायचं अकारांत शब्द. याला काय म्हणायचं आहे? अकार. या शब्दाचं वर्गीकरण आपल्याला कशामध्ये करता येईल? अकारांत शब्दामध्ये करता येईल.
नंतर पुढचा शब्द आहे सोनाली. आता सोनाली या शब्दामध्ये शेवटचा अक्षर आहे ली, ल हे व्यंजन आणि त्याच्यामध्ये ई हा स्वर. ई हा स्वर कशाला की त्याला आपण ली तयार होतो आणि मग त्याला इकारांत शब्द असं म्हटलं जातं. तर पहा शब्दांचं वर्गीकरण कशा प्रकारे या ठिकाणी केलं जात आहे. तर ते करत असताना शेवटच्या अक्षरामध्ये असणारा स्वर, शेवटच्या अक्षरामध्ये जो स्वर आहे त्या स्वरावरून आपण त्या शब्दांचं वर्गीकरण या ठिकाणी करत असतो. आता जे जे महत्वाचे मुद्दे होते या सूचना पालन या वर्णनालीपासून या घटकावर, तर सगळ्या मुद्द्यांचा आपण आजच्या तासिकेमध्ये सविस्तर सगळ्या मुद्द्यांची माहिती घेतलेली आहे आणि या सर्व मुद्द्यांवर आधारित काही सराव प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. आता बघा पहिला जो सराव प्रश्न आहे तो आहे श श श आणि स या वर्णांना टिंबटिंबा म्हणतात. श श आणि स या वर्णांना टिंबटिंब म्हणतात. चार पर्याय दिलेले आहेत. पहिला जो पर्याय आहे तो आहे उष्मे, दुसरा आहे महाप्राण, तिसरा आहे स्वतंत्र आणि चौथा आहे पर्याय अर्धस्वर. या चार पर्यायांपैकी श श स या वर्णांना टिंबटिंब म्हणतात असं विचारलं आहे. तर आपण वर्णमालेचा अभ्यास करत असताना या तीन स्वरांना काय म्हटलेलं आहे या चारपैकी तर उष्णे असं म्हटलेलं आहे. उष्णे यांचा समावेश उष्मे या व्यंजनांमध्ये होतो. ही व्यंजन आहे उष्मे व्यंजने. आता उष्मे व्यंजन कोणाला म्हणतात तर या तीनही व्यंजनांचा ज्यावेळेला आपण तोंडावाटे उच्चार करतो त्यावेळेला उच्चार करत असताना हवेचं घर्षण होऊन उष्णता निर्माण होते. हवेचं घर्षण होऊन उष्णता निर्माण होते आणि म्हणून त्याला उष्णे असं म्हटलेलं आहे. म्हणून पहिला जो प्रश्न आहे श श स या वर्णांना टिंबटिंब म्हणतात तर त्यांना उष्णे असं म्हणतात. दुसरा पर्याय होता की महाप्राण. तर महाप्राण एकच हला आपण महाप्राण असं म्हणतो. स्वतंत्र हा प्रकार नाही. अर्धस्वर य र ल व यांना आपण काय म्हटलेलं आहे अर्धस्वर असं म्हटलेलं आहे. पण आपला प्रश्न या वर्णाला काय म्हणतात म्हणून या वर्णाला उष्णे असं म्हणतात. महाप्राण हला म्हणतात. अर्धस्वर य र ल आहे म्हणून हे बाकीचे उरलेले पर्याय या ठिकाणी लागू होणार नाही. पहिला पर्याय पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उष्णे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. या ओळीमध्ये इकारांत अक्षरे किती आहेत. आता इकारांत अक्षरे इकारांत म्हणजे काय आहे दीर्घ ई आहे. बघा काय विचारलेलं आहे ते प्रश्न अगोदर काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. या ओळीमध्ये इकारांत अक्षरे विचारलेली आहेत. शब्द विचारले की अक्षर विचारले हे आपण नीट समजून घ्यायचं आहे. अक्षर विचारले तर अक्षर मोजावे लागतील. शब्द विचारले तर शब्द मोजावे लागतील. म्हणून एक मुद्दा आपण महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे. शब्द विचारले की अक्षर या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले आहे इकारांत अक्षरे विचारलेली आहे. आणि इकारांत म्हणजे दीर्घ इकार दीर्घ ई आहे. दीर्घ इकारांत म्हणजे काय की ज्या मध्ये दुसरी वेलांटी असते दीर्घ ई असते. दीर्घ ई म्हणजे दुसरी वेलांटी. आता दुसरी वेलांटी इथं कुठं आहे बघा इथं ही मध्ये दुसरी वेलांटी आहे. हा ही आहे ची आहे इथं ली आहे
आणि इथं री आहे बघा. किती अक्षर झाली मग दुसरी वेलांटी असणारे म्हणजे इकारांत अक्षर किती झाले 1 2 3 4 चार अक्षर इकारांत आहे पर्याय क्रमांक 3 चार अक्षर. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. या ओळीमध्ये इकारांत अक्षरे आहेत 4. म्हणजे इकारांत अक्षरांवर आधारित प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आपण पाहू. जनसागर या शब्दातील अक्षरांपासून पुढील पैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही. जनसागर या शब्दातील अक्षरांपासून पुढील पैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही. कोणता शब्द तयार होणार नाही. आता पर्याय दिले बघा. पहिला पर्याय आहे सागर, दुसरा आहे गरज, तिसरा आहे नजर आणि चौथा पर्याय दिलेला आहे भजन. आता पहिला जो पर्याय आहे पहिला पर्यायातला जो शब्द आहे तो या अक्षरापासून तयार होतो बघा. सागर, सागर शब्द जनसागर मध्ये सागर शब्द आहे. आपल्या विचारे होऊ शकत नाही हा तर होतोय. गरज इथं ग आहे, ग आहे, इथं र आहे आणि इथं ज आहे म्हणजे गरज हा शब्द सुद्धा तयार होतोय. गरज हा पण शब्द या ठिकाणी तयार होतोय या अक्षरापासून जनसागर या शब्दापासून. नंतर नजर बघा न ज र नजर हा शब्द तयार होतोय. नजर शब्द सुद्धा बनतोय. नंतर चौथा पर्याय दिला आहे भजन. आता या अक्षरामध्ये बघा जनसागर या शब्दामध्ये भ हे अक्षर नाही. भ हे अक्षर आपल्याला दिसत नाही. ज आणि न परंतु भ हे अक्षर जनसागर या शब्दामध्ये नाही आणि म्हणून आपला जो प्रश्न विचारला आहे की कोणता शब्द तयार होऊ शकत नाही तर भजन. भ हे अक्षर या जनसागर मध्ये नसल्यामुळे भजन हा शब्द या शब्दापासून तयार होऊ शकत नाही. तर पुढचा प्रश्न आहे बघा चौथा. गीत कृष्णायन या शब्दात जोडाक्षरे किती आहे. गीत कृष्णायन या शब्दात जोडाक्षरे किती आहे. पर्याय दिलेले आहेत. 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. तर आपण बघूया गीत कृष्णायन मध्ये कोणकोणती गीत हा शब्द जोडाक्षर नाहीये तर हे पण जोडाक्षर नाही. आता कृ हे जोडाक्षर आहे किंवा नाही. काही वेळापूर्वी आपण वर्णमाले संबंधित जोडाक्षराशी संबंधित जे नियम पाहिले होते त्यामध्ये आपण पाहिलंय की कृ हे जोडाक्षर नाही. कारण कृ हे कसं बनलेलं आहे क. या व्यंजनामध्ये रू हा स्वर मिसळला की मग कृ हे अक्षर तयार होते. परंतु हे जोडाक्षर नाही कारण त्यामध्ये एकच व्यंजन स्वरामध्ये मिसळलेला आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून कृ हे जोडाक्षर नाही. म्हणून कृ हे जोडाक्षर आपण जोडाक्षरामध्ये समावेश करायचा नाही. आपल्याला जोडाक्षरे विचारलेले आहे. इथं श्ना हे जोडाक्षर आहे. श्ना हे जोडाक्षर य नाही, न नाही आणि कृ देखील नाही. बरेचसे चुका करतात लक्षात ठेवायचे. कृ हे जोडाक्षर नाही. म्हणजे या गीत कृष्णायन या शब्दामध्ये जोडाक्षरे किती आहेत असं विचारलं तर या शब्दामध्ये केवळ श्ना हे एकच जोडाक्षर आहे. उर्वरित अक्षरे ही जोडाक्षरे नाही. त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न आहे. माझ्यासोबत माझे काका, मामा, मावशी, बाबा असे सर्वजण देवळात आले. या
आले होते या वाक्यात आकारांत अक्षरे काय विचारले अक्षर म्हटले का शब्द म्हटले ते आपण बघायचं आहे काळजीपूर्वक अक्षरे म्हटलेलं आहे शब्द नाही म्हटले अक्षरे म्हटलेलं आहे आणि कोणती अक्षर आहेत आकारांत अक्षरे आकारांत अक्षरे म्हणजे काय आता आपण पाहिलंय काही वेळापूर्वी आकारांत आकारांत अक्षरे म्हणजे काय ज्या अक्षरांच्या शेवटी आ हा स्वर येतो त्यांना म्हणायचं आकारांत अक्षर आणि आपल्याला ओळखायला सोपं की ज्याच्यामध्ये शेवटी काय असतो काना असतो त्याला आपण आकारांत शब्द किंवा अक्षरे असं म्हणत असतो आता आपल्याला याच्यामध्ये विचारलं की आकारांत अक्षरे विचारलेले आहेत आकारांत म्हणजे ज्याच्या शेवटला काना आलेला आहे किंवा आ हा स्वर आलेला आहे अशी किती अक्षरे आहेत या प्रश्नामध्ये तर आपण मोजूया बघा मा मा मध्ये काना आलेला आहे ज्यामध्ये सुद्धा काना आलेला आहे झा आला शेवटी त्यानंतर पुन्हा एकदा मा का का नंतर मा इथं मा इथं पुन्हा मा आलेला आहे बघा बा बा इथं ला काना आलेला आहे आला काना आलेला आहे होते मध्ये नाहीये म्हणजे एकूण किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अक्षरे या वाक्यामध्ये आकारांत आलेली आहेत आकारांत किती अक्षरे आलेली आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 अक्षरे आकारांत आलेली आहेत अशा प्रकारे आकारांत अक्षरे किती आकारांत शब्द किती अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात असतात नंतर बघा पुढचा प्रश्न आहे भारतात ज्ञानी लोक जास्त प्रमाणात होते या वाक्यात 2 अक्षरी शब्द किती आले आहेत भारतात ज्ञानी लोक जास्त प्रमाणात होते या वाक्यामध्ये 2 अक्षरी शब्द किती आले आहेत 2 अक्षरी आता बघा या संदर्भामध्ये नियम असा आहे की उदाहरणार्थ पाण्याला ज्यावेळेला जोड शब्दांचा विचार आपण करतो जोडाक्षरांचा विचार करतो त्यावेळेला जे जोडाक्षर असतात त्यासाठी एकच अक्षर वापरायचं असतं इथं ज्ञान हे संपूर्णपणे एकच अक्षर धरायचं आहे 2 अक्षर धरायची नाही आणि म्हणून हा जो शब्द आहे ना हा 1 2 आणि 3 अक्षरी शब्द 4 अक्षर होणार नाही म्हणजे लक्षात ठेवा जोड शब्द ज्यावेळेला आपण मोजतो जोड शब्दामध्ये किती अक्षर आहेत त्यावेळेला ते जोडाक्षर हे एकच अक्षर म्हणून पकडायचं असतं आता भारतामध्ये ज्ञानी लोक जास्त प्रमाणात होते या वाक्यात 2 अक्षरी शब्द किती आले आहेत तर बघा हा 4 अक्षरे आहे ज्ञानी हा 2 अक्षरे आहे लोक हा देखील 2 अक्षरे आहे आता मी तुम्हाला आता सांगितलं की जोडाक्षरामध्ये हे एकच अक्षर पकडलं आहे बरोबर म्हणजे जास्त हा देखील 2 अक्षरी शब्द आहे त्यानंतर होते हा देखील 2 अक्षरी शब्द आहे म्हणजे भारतात ज्ञानी लोक जास्त प्रमाणात होते या वाक्यात 2 अक्षरी शब्द किती आले आहेत 1 2 3 4 शब्द आलेले आहेत 2 अक्षरी 4 शब्द 2 अक्षरे आलेले आहेत तर आज आपण सूचना पालन या घटका संदर्भामध्ये वर्णमालेच्या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर माहिती पाहिलेली आहे आणि त्या वर्णमालेवर आधारित सूचना पालन या घटकावर आधारित काही नमुना प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आता उरलेले जे प्रश्न आहेत सूचना पालन या घटकावर आधारित ते आपण उद्याच्या तासिकेमध्ये पुन्हा एकदा बघूया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद